महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। युक्रेन रशिया युद्धाचा विपरीत परिणाम भारतात पाहायला मिळत आहे। या युद्धाचा थेट फटका बांधकाम व्यावसायिकांवर पडलेला दिसतोय। बांधकाममध्ये लागणारे साहित्य तब्बल 40% महागले आहे। याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे। त्यामुळे परवडणाऱ्या घरांसाठी प्रसिद्ध असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील घरांच्या किमती आता वाढणार आहेत। प्रति चौरस फूट 500 रुपयापर्यंत ही वाढ केली जाणार असल्याची घोषणा अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली। मुंबई आणि ठाणेनंतर सर्वसामान्य चाकरमान्यांसाठी परवडणारी घरे मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून अंबरनाथ आणि बदलापूर शहराकडे पाहिले जाते। गेल्या काही वर्षात मध्यमवर्गीय चाकरमानी हक्काच्या घरासाठी या शहरांकडे वळला। त्यामुळे या दोन्ही शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे। परवडणाऱ्या घरांच्या वाढत्या मागणीकडे पाहता देशभरातील गृहप्रकल्प उभारणाऱ्या नामांकित संस्था अंबरनाथ आणि बदलापूर शहरात गृहप्रकल्प बांधण्यासाठी उतरले आहे। परिणामी दोन्ही शहरात मोठे मोठे गृहसंकुले उभे राहत आहेत। दरम्यानच्या काळात बांधकाम साहित्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून बांधकाम मजुरीचे दर ही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे। महागाईचा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसतो आहे। अशावेळी दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ही दरवाढ गरजेची असल्याने अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष अजय ठाणेकर यांनी सांगितले। सन 2020 ते 2022 या कालावधीतील कन्स्ट्रक्शन साहित्याचं जर मटेरियलचं हे पाहिलं रेट पाहिले तर तुम्हाला जेवढे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहेत त्या सगळ्या मटेरियलमध्ये काही मटेरियलमध्ये 100% वाढ आणि कमीत कमी 40% वाढ बाकीच्या मटेरियलमध्ये झालेली आहे। म्हणजे ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन कॉस्ट पूर्वी साधारणपणे 1500 रुपये प्रति चौरस फुटाचा जो खर्च यायचा तो आता 2000 रुपये चौरस फुटापेक्षा जास्त गेलेला आहे। आणि 2020 ते 2022 या कालावधीमध्ये हे फ्लक्च्युएशन सातत्यानं चालू आहे। आता सुद्धा रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे या ठिकाणी मटेरियलचे रेट सातत्याने वाढत आहेत। त्याच्यामुळे गेल्या 2-3 वर्षापासून बदलापूर शहरातले रेट अजिबात वाढलेले नाही आहेत। किंबहुना गेल्या 5-6 वर्षापासून बदलापूर शहरातले रेट वाढलेले नसल्यामुळे या ठिकाणी नाईलाजास्तव या ठिकाणच्या बांधकाम व्यावसायिकांना हा दर वाढवण्याची गरज आहे। अन्यथा आपण लोकांना कन्स्ट्रक्शनची जी क्वालिटी आहे ती चांगल्या प्रकारे देऊ शकणार नाही अशी जागेवरची परिस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे बदलापूर शहरामध्ये होणाऱ्या 4 माळ्याच्या इमारती, 7 माळ्याच्या इमारती, 12 माळ्याच्या इमारती आणि 15 माळ्यांच्या इमारती यांचा अभ्यास केला तर वाढणाऱ्या कन्स्ट्रक्शनच्या खर्चामुळे या ठिकाणी नाईलाजास्तव ही 500 रुपयांची दरवाढ करावी लागत आहे। मुंबई परिसराचा अभ्यास केला तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या परिसरामधल्या रेटच्या बाबतीमध्ये गेल्या 4 वर्षापासून 40% पेक्षा जास्त ग्रोथ त्या ठिकाणी झालेली आहे। आणि अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर शहरामध्ये गेल्या 5-6 वर्षापासून 3000 याच्या रेंजमध्ये रेट आहेत। अफोर्डेबल हाऊसिंगचे लोक या ठिकाणी बदलापूर शहरात यायची ही वस्तुस्थिती आहे। परंतु त्या ठिकाणी जर 40% ग्रोथ असेल तर त्याप्रमाणे बदलापूर शहरात सुद्धा जर ग्रोथ झाली तर ग्राहकांचा ओढा या ठिकाणी राहणारच आहे। कारण आज कल्याण डोंबिवलीमध्ये 1 BHKचा फ्लॅट 35 लाखामध्ये, ठाण्यामध्ये तो जवळजवळ 45 लाखामध्ये, नवी मुंबईमध्ये 45 लाख रुपयांमध्ये पडतो। हाच फ्लॅट बदलापूरमध्ये 25 लाखाला पडतो। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 27-27.5 लाख रुपये जरी वाढले तरीसुद्धा त्याच्यामुळे फारसा फरक पडत नाही। बदलापूरमध्ये ज्या किमतीमध्ये आत्ता घरं मिळतात किंवा 500 रुपयांची दरवाढ झाल्यानंतर सुद्धा घरं मिळतील त्या दरामध्ये मुंबई परिसरामध्ये MMR रिजनमध्ये कुठेही घरं मिळणार नाहीत हा आमचा दावा आहे। त्याच्यामुळे परवडणारी घरं घेणारे लोक हे सुद्धा कुळगाव बदलापूर शहरातच येतील। रेरा ॲक्टमुळे त्या ठिकाणी प्रत्येक विकासकाला क्वालिटी देणं आवश्यक आहे आणि ही क्वालिटी देण्यासाठी त्यांच्याकडनं बांधकाम खर्चामध्ये तफावत जी झालेली आहे तेवढा दर वाढीव घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यामुळे ही दरवाढ या ठिकाणी आम्ही त्याचं या ठिकाणी समर्थन करत आहोत। तुम्हाला याच्यामध्ये एक 5-6 साहित्याची ओळख सांगू शकतो। स्टील जे आहे बांधकामासाठी लागणारं जे स्टील आहे याचा स्टीलचा रेट 2019 साली 41 रुपये प्रति किलो होता। तो आजच्या मितीला 82 ते 83 रुपये किलो आहे आणि गेल्या 4-5 दिवसापासून सातत्याने त्याच्यामध्ये वाढ होते। 2019ला त्या ठिकाणी सिमेंटचा रेट 290 रुपये प्रति 50 किलोची बॅग होती, ती आता 410 रुपये प्रति बॅग झालेली आहे। जी सँड आहे ती सँड त्यावेळेला 6000 रुपये ब्रासने मिळायची, आता 9000 रुपयांनी मिळते। वीट त्यावेळेला साधारणपणे 6 रुपये रेट होता, ती 10 रुपये प्रति नग झालेली आहे। सिमेंट ब्लॉक आहेत ते 3000 रुपये पर क्युबिक मीटर। अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनच्या वतीने ही घराच्या किमतीत वाढ करण्यात आली। या दोन्ही शहरातील घरांच्या किमती प्रति चौरस फूट 500 रुपयांनी वाढले जाणार असल्याची घोषणा या असोसिएशनने केली आहे। नुकतीच दोन्ही शहरातील असोसिएशनमधील बांधकाम व्यावसायिकांची बैठक पार पडली। या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला।
जैसा कि आप पता है कि एक आम नागरिक के लिए घर लेना बहुत बड़ा एक सपना होता है और मिडिल क्लास फैमिली को अगर शिफ्ट करना है फ्लैट में तो हम एक सपना लेके चलते हैं कि भाई घर लेंगे, अपना खुद का घर होना चाहिए। और पिछले कुछ दिनों से मैं पर्सनली देख रहा था घर, बट जैसा कि अभी सुनने में आ रहा है कि 500 रुपीज़ पर स्क्वायर फीट बढ़ा दिया गया है, तो इसके अंदर कम से कम अगर 1 BHK के पीछे देखें तो 2 से 2.5 लाख रुपये बढ़ गया है। तो जो कि हम वैसे ही 24-25 लाख रुपए में हम लोन लेते हैं, काफ़ी सारी चीज़ें यहाँ वहाँ करते हैं, काफ़ी सेविंग्स को यहाँ से हिलाते हैं एक फ़्लैट लेने के लिए, लेकिन 2.5 लाख रुपये अगर उसमें भी बढ़ जाता है तो मुझे लगता है कि कहीं ना कहीं ये ओवर बजट हो रहा है और आम नागरिक के बाहर की बात हो रही है घर लेना। इसके पीछे वजह बिल्डरों ने बताई है कि यूक्रेन रशिया युद्ध है जिसकी वजह से मटेरियल बढ़ गया है और इस वजह से उनको रेट बढ़ाना पड़ रहा है। रीज़न कुछ भी हो, लेकिन आम नागरिक के पॉकेट के ऊपर इसका खर्च तो आ रहा है। जहाँ तक कि मैं चाहता हूँ कि ये जो 2.5 लाख रुपये पड़ा ये काफ़ी ज़्यादा है और इसके अंदर कुछ ना कुछ उन्होंने सोचना चाहिए। मैं समझ सकता हूँ कि मटेरियल के कॉस्ट बढ़ रहे हैं, लेकिन आप आम नागरिक के ऊपर उसके नज़रिए से भी तो सोचिए कि वो 25-30 लाख रुपये ही बहुत मेहनत से जमा करता है, लोन लेता है, और उसके बाद अगर ये 2-2.5 लाख रुपये आ रहा है तो फिर ये थोड़ा कहीं ना कहीं ओवर बजट का ही ये निर्माण हो रही है स्थिति, जो कि घर लेना हमारे लिए अब एक सपना ही रह सकता है, ऐसा मुझे लग रहा है। सर, बिल्डिंग मटेरियलचं जे आहे आता गेल्या 2019मध्ये जर आपण बघतो तर त्यावेळेला आपला जो रेट होता तो प्रॉपर स्थिर होता। त्यानंतर 2020मध्ये लॉकडाऊन स्टार्ट झाल्यामुळे थोडासा रेट जो आहे तो खूप वरती गेलेला होता। तेव्हाही सुद्धा लोकांना मटेरियल घेणं खूप अवघड जात होतं। पण जर आजची सिच्युएशन आपण बघतो 2022ची, तर आता तर एवढा रेट वरती गेलेला आहे की मतलब बिल्डर लोकांना मटेरियल कसं खरेदी करावं ते सुद्धा समजत नाही आहे। आणि जर आज आपण बघतो मार्केट आपला युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे, त्याचमुळे मार्केटमध्ये जे आहे स्टील मिळत नाही आहे, खूप सारे स्टीलमध्ये खूप सारं प्रोडक्शन थांबलेलं आहे, त्याच्यामुळे रेट हा खूप वरती गेला आहे। वरती गेल्यामुळे आज आम्हाला सुद्धा मार्केटमध्ये जेव्हा स्टील विकायचा असतो तर त्यामध्ये आम्ही 10-20 पैसे मार्जिन ठेवून मार्केटमध्ये रेट देतो आहे आणि त्यामुळे खूप साऱ्या बिल्डर लोकांना स्टील घेणं हे खूप अवघड झालं आहे। साधारणतः लोकांनासुद्धा स्टील घेणे हे खूप अवघड झालं आहे। त्याच्यामुळे आज जर बघता तर खूप मोठा परिणाम होत आहे। पर्चेसिंग करणाऱ्यांनासुद्धा खूप त्रास होत आहे। साधारणतः लोक जे घर बांधतात त्यांनासुद्धा हा माल घेणं खूप अवघड चाललं आहे सर, आणि आम्हालासुद्धा हा माल विकणं खूप अवघड चाललं आहे। दरवाढीमुळे आपल्या धंद्यावर काय फरक पडलेला आहे? सर, दरवाढीमुळे जो हा फरक पडलेला आहे की जसं आज 10 कस्टमर येत होते तर आज दुकानामध्ये 3 ते 4 कस्टमरची सुद्धा दिवसभरात वाट बघावी लागते, आणि कुठंतरी जो 10 टन 5 टन माल जाणारा आज 2 टन 3 टन मालसुद्धा जात नाही प्रॉपर। आता तुम्ही बघू शकता की आता मिनिमम 12 वाजायला आले, एक सुद्धा कस्टमर दुकानामध्ये नाही आलेला आहे। झालं आहे की कन्स्ट्रक्शनचे जे लागणारं मटेरियल्स आहे, जी साधारण म्हणजे उदाहरणार्थ सिमेंट असेल, स्टील असेल, AC ब्लॉक्स असतील किंवा कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, ह्या सगळ्यांची जी वाढ झालेली आहे ना, ही साधारण 40 ते 45% वाढ झालेली आहे। त्यामुळे कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये एवढ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर मग ती कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी वाढ झालेली आहे ती आम्हाला आमच्या कॉस्टमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आम्हाला साधारण 10% ते 15% घराचे दर वाढवायला साहजिक लागते, आणि ही 10 ते 15% म्हणजे साधारण रुपयामध्ये 300 ते 500 रुपये, कोणाचे 300 असतील, कोणाचे 500 असतील, कोणाचे 400 असतील असे। पण ह्या कॉस्टमध्ये त्यांनी जर बांधून विकल्याशिवाय त्यांना बिल्डरला स्वतःला परवडणार नाही, कारण जर ही वाढ नाही झाली तर तो त्याचं उत्तम प्रकारचं कन्स्ट्रक्शन करू शकणार नाही आणि वेळेत देऊ शकणार नाही। सगळ्यात पहिली गोष्ट, कारण रेरामुळे महारेरामुळे त्याच्यावर प्रोजेक्ट कंप्लिशनचं बंधन आहे, त्याला त्या ठराविक पिरियडमध्ये प्रोजेक्ट कंप्लीट करायचंच आहे, आणि आता तो ह्या वाढीमुळे दरवाढीमुळे तो थांबू शकत नाही की तो आज 2-2.5 महिने झाले ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट रोजच्या रोज वाढते, तर तो काम बंद नाही ठेवू शकत, त्याला चालूच ठेवणं भाग आहे, आणि मग हा त्याचा नाईलाज असल्यामुळे आम्हाला ही वाढ करणे गरजेचं झालेलं आहे, जेणेकरून शहराची गावामध्ये कुठेही खराबी होता कामा नये आणि लोकांनासुद्धा चांगल्या क्वालिटीचा दर्जा मिळणे गरजेचं आहे। कारण घर घेण्यासाठी ना माणूस बघतो की तो एकदाच घेतो, त्याला नेहमीप्रमाणे बदल नाही होत, मग त्यासाठी त्याचं घर हे त्याच्या स्वप्नातलं घर त्या क्वालिटीचंच मिळणं गरजेचं आहे।
म्हणून नाईलाज असतो आम्हाला ही वाढ करणे, आणि ह्या वाढीचा ॲक्च्युली फटका आम्हालाच बसणार आहे. कारण ज्याची कॉस्ट वाढली, समजा 1,00,000-2 लाख रुपये वाढले, तर तेवढ्या बजेटचा कस्टमर आमच्याकडनं निघून जाणार आहे. मग तो सर्टन पुढच्या स्टेजमध्ये जाईल जिथे आणखीन कमी दर असेल. सो आमच्या बिझनेसवर हा नक्कीच फरक पडणार आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.